सत्तेचा गैरवापर कसा करायचा याचा नवीन आदर्श शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी घालून दिलाय। मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा विरोध असताना आणि नियमात बसत नसतानाही तावडेंनी आपल्या मंत्रिपदाचा वापर करून गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या भाजपच्या मातब्बर नेत्यांना महाविद्यालयाची खिरापत वाटली आहे। त्यामुळे पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांची हीच का पारदर्शकता असा सवाल लोक विचारू लागले आहेत। काय आहे नक्की 13 महाविद्यालयांच्या मान्यतेचं गोड बंगाल? पाहूयात सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। शिक्षण मंत्र्यांची कृपादृष्टी झालेल्या महाविद्यालयांपैकी कांदिवलीचं हे ठाकूर महाविद्यालय। मान्यतेसाठी आवश्यक असणारी बिंदू नामावली नसतानाही या कॉलेजला मान्यता मिळाली आहे। विशेष म्हणजे मान्यतेची अंतिम मुदत संपल्यानंतर या महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे। महाविद्यालयांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव, अपुरी कागदपत्र असं असतानाही ठाकूर कॉलेजसारख्या तब्बल 13 महाविद्यालयांना तावडेंनी मान्यतेची खिरापत वाटल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय। अधिकारांचा विरोध असताना देखील त्यांनी स्वतः नियमबाह्य करून बिझनेस ऑफ रूलचा कुठेही त्याच्यामध्ये हे करू न घेता स्वतःच्या पॉवरचा उपयोग करून, खुर्चीचा वापर करून अनधिकृतपणे, अनैतिकपणे आणि गैरकारभार कसा चालतो हे त्यांनी यातून स्पष्ट करून दिले आहेत। त्यामुळे ह्याच्यामध्ये एक पूर्ण अशी मागणी केली जाईल की जसं काँग्रेसने स्वतःच्या आदर्शच्या भूखंडावरती स्वतःच्या लोकांना, स्वतःच्या घरच्या म्हणजे अशोक चव्हाण सुद्धा स्वतःच्या घरच्या आणि लोकांना जसं आपला प्रतिसाद दिला होता, तसंच हा सुद्धा आदर्श शिक्षण खात्यातला हा मानावा लागेल। विद्यापीठापासून ते सरकारमधील सर्वच अधिकाऱ्यांनी या मान्यतेवर आक्षेप घेतलाय। अपुऱ्या कागदपत्रांवर मान्यता देणं नियमबाह्य असल्याचे शेरे देखील अधिकाऱ्यांनी मारलेत। मात्र पक्षप्रेमापोटी तावडेंनी सर्व काही पोटात घातल्याचं दिसतंय। उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी ठाकूर महाविद्यालयाच्या या लॉ महाविद्यालयाला नकारात्मक शेरे मारले होते, तरीही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाविद्यालयाला मान्यता दिलेली आहे। ही मान्यता योग्यच असल्याचा दावा या संस्थेच्या ट्रस्टींनी केला आहे। सर, ये बात पूरी झूठी है। जो भी एलिगेशन लग रहे हैं वो गलत है। हमने पूरे नॉर्म के साथ एप्लीकेशन किया हुआ है और यूनिवर्सिटी ने भी उसे मॉनिटर किया, मंत्रालय ने भी मॉनिटर किया और उस हिसाब से हमें परमिशन दिया हुआ है। और आप लोग को लगता होगा, आप हमारा कॉलेज प्रैक्टिकल विजिट करके देख सकते हो कि हमने गवर्नमेंट की फॉर्मेलिटीज़ कंप्लीट की हैं या नहीं। यदि नहीं है तो आप भी कह सकते हो कि यह चीज़ गलत हुई है। एवढं सगळं रामायण झाल्यानंतरही आपला निर्णय कसा योग्य आहे हे ठासून सांगण्यासाठी दस्तूर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी यावर लेखी खुलासा पाठवलाय। शिक्षण मंत्री म्हणतात, विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतलाय। विविध समाज घटकातून होणारी मागणी, डोंगराळ दुर्गम भागातील मोठ्या प्रमाणावर असलेली शैक्षणिक संस्थांची गरज आणि विशेषतः कोकण, मराठवाडा या ठिकाणी शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाची गरज गृहीत धरून महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे मी विद्यापीठ कायद्यातील 82(5) अंतर्गत या विशेषाधिकाराचा वापर केलाय। शिक्षण मंत्र्यांनी दाखवलेली आस्था ही शिक्षणाबाबतची होती का पक्षातल्या नेत्यांप्रतीची होती हे स्पष्ट आहे। मात्र घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारचा बुरखा मात्र फाटलाय हे नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह तुषार खरात, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई। अच्छे दिन आएंगे, पण कुणाचे अच्छे दिन हे आता स्पष्ट व्हायला लागलंय। विशेष म्हणजे शिक्षण मंत्री तावडेंनी दानवेंच्या आणि गिरीश महाजनांच्या प्रती दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे तर अच्छे दिनचं चित्र आणखीनच गडद झालंय। तावडेंच्या या कारनाम्याबद्दल सांगतायत सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचे ब्युरो चीफ तुषार खरात। राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या अधिकारामध्ये ज्या 13 महाविद्यालयांना मान्यता दिलेली आहे त्या 13 महाविद्यालयातील 7 महाविद्यालये हे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी निगडीत आहेत। यामध्ये तब्बल 3 महाविद्यालये हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आहेत। एक महाविद्यालय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं आहे। गोवर्धन शर्मा भाजपाचे अकोल्याचे आमदार यांच्याशी संबंधित एक महाविद्यालय आहे। अशी एकूण 7 महाविद्यालये ही भाजपाशी संबंधित आहेत। महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार जे अधिकार शिक्षण मंत्र्यांना मिळालेले आहेत त्या अधिकारांचा वापर त्यांनी
आपल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसाठी केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सर्व अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयांबाबतीत निगेटिव्ह रिमार्क्स मारलेले आहेत. त्यामुळे त्यांना मान्यता देणं खरं तर नैतिकदृष्ट्या चुकीचं होतं. तरीही विनोद तावडे यांनी या 13 महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह तुषार खरात, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई. शिक्षण मंत्र्यांची शैक्षणिक आस्था नेमकी कुणाच्या महाविद्यालयावर जागी झाली आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण मंडळ जामनेर, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचं आहे. शिवाजी स्मारक समिती भोकरदन संचालित निवासी महाविद्यालय सोयगाव औरंगाबाद, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं हे आहे. आणि जालन्याचंच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं शिवाजी स्मारक समिती भोकरदन संचलित विद्यालय, शिवाजी स्मारक समिती भोकरदन संचलित महाविद्यालय जालना, याला नियमबाह्य पद्धतीने मान्यता आहे. अनंत महाराज क्रीडा व शिक्षण प्रचारक संस्था संचलित मांगीलाल शर्मा महाविद्यालय अकोला, भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं आहे. कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे KLE कॉलेज ऑफ लॉ कळंबोली नवी मुंबई, भाजपचे राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे यांचं ते आहे. ठाकूर राम नारायण कॉलेज ऑफ लॉ दहिसर मुंबई, भाजपत आलेले माजी काँग्रेसचे आमदार आणि जे भाजपवासी रमेश सिंग ठाकूर यांचं हे आहे. श्रीहरी एज्युकेशन ट्रस्टचे सेंट रॉक्स डिग्री कॉलेज ऑफ लॉ बोरिवली मुंबई, आसरा सामाजिक संस्था सावळे महाविद्यालय खामगाव बुलढाणा,